जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात खाजगी शिकवणीच्या वर्गात शिकवणी सुरू असताना एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या मुलाने आपल्या मित्राचा चाकूनं गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। हा सर्व प्रकार संबंधित शिक्षक अध्यापन करत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला। शिक्षकाच्या समोरच हा प्रकार घडल्यानं वर्गात एकच गोंधळ उडाला। यावेळी विद्यार्थ्यांची धावपळ झाली। अल्पवयीन मुलांच्या टोळक्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होतीये। हल्ला केल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून घटना ठिकाणावरून पसार झालाय। राजगुरुनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तर खेड तालुक्यातील शाळेतील अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे कल वाढताना दिसतोय। या घटनेमुळे एकीकडे खाजगी क्लासमध्ये शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। शाळकरी मुलांकडे धारदार शस्त्र येतातच कुठून, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दप्तरांची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे। तसेच पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, खेड, पुणे।